नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. जीवा हा आर्याचा लॅपटॉप ओपन करत असतो आणि तिला पासवर्ड विचारत असतो. जेव्हा तो तिला पासवर्ड काय असं विचारल्याबरोबर आर्या म्हणत असते जन्मेजय. आता जीवाला तर तेच जाणून घ्यायचं असतं. मग जीवा सुरुवातीला धक्का लागल्यासारखा उठतो आणि तिच्यासमोर येऊन उभा राहतो आणि म्हणत असतो, काय म्हणाली आर्या तू? काय पासवर्ड आहे? जन्मेजय? आर्या, काय चाललंय तुझं? तू तर त्या दिवशी असं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं होतं की तुझं आणि माझं असं काहीच नाही म्हणून. तुझी हिंमत कशी झाली माझ्या नावाचा पासवर्ड इथे ठेवण्याची? का करतेस तू हे असलं? का तो पासवर्ड ठेवलेला आहेस? हे बघ आर्या. तेव्हा आता आर्या म्हणत असते, लिसन जीवा, प्लीज ऐकून घे मी काय म्हणते ते. त्यावर जीवा म्हणत असतो, मला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे, पण तू माझ्या नावाचा पासवर्ड का बरं ठेवला आहेस? मी तुला त्याच दिवशी सांगितलं होतं तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच नाही आहे म्हणून, तरीसुद्धा तू असं का वागतेस? मग आता इथे आर्या तिचा फोन त्याच्या हातामध्ये देते आणि म्हणत असते, हा घे. हा फोन जो आहे ना, तो फोन माझा आहे, तो ऑन कर. तेव्हा तो म्हणत असतो, का? मी हा फोन का बरं ऑन करू? तेव्हा आर्या म्हणत असते, कर ना, तो फोन ऑन तर कर. मग आता जीवा तो फोन ऑन करायला घेतो. त्यालासुद्धा पासवर्ड असतो. मग आता तो तिला विचारतो, ह्याचा पासवर्ड काय आहे? मग ती स्पेलिंग सांगत असते, NANDI. काय? नंदिनी? तेव्हा ती म्हणत असते, हो, कारण तुला सांगू का, ह्याचा पासवर्ड नंदिनी आहे. तर मग लॅपटॉपचा पासवर्ड हा जन्मेजय आहे. कारण तुला एक गोष्ट सांगते, मी ना फार जास्त विसरभोळी आहे. माझ्या ना कोणत्याच गोष्टी लक्षात राहत नाहीत. जेव्हा इथे माझा नवरा होता ना, त्यावेळेला तो सगळं काही लिहून ठेवायचा, त्याच्या सर्व गोष्टी लक्षात राहायच्या. पण आत्ता तसं अजिबातच होत नाही आहे. कारण हल्ली मला काहीच लक्षात राहत नाही. आणि तुला सांगू का, इथे लिहितसुद्धा मी नाही. मग काय करायचं हा प्रश्न सतत माझ्यासमोर असतो. मग तुला सांगू का, ज्या गोष्टी इथे सतत माझ्या समोर आहेत, ज्या लोकांच्या सानिध्यात मी आहे, मग मी त्यांच्या नावाचे पासवर्ड ठेवते, जेणेकरून मला सगळं काही सोपं जाईल. असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे लगेचच जीवा म्हणत असतो, अच्छा असं आहे का? बरोबर, ठीक आहे, मी माझा मेल पाठवतो. असं म्हणून आर्या मात्र म्हणत असते, बघितलंस का, माझ्या त्यामुळेच इथे लॅपटॉपचा पासवर्ड जन्मेजय आहे, तर नंदिनी हा माझ्या मोबाईलचा पासवर्ड आहे, असं स्पष्टपणे आर्या सांगत असते. आणि त्यानंतर मात्र आता रिकॅपमध्ये जाऊन असं दाखवलेलं आहे की ज्या दिवशी इथे नंदिनीने तो पासवर्ड पाहिला होता तेव्हाचं. कारण आर्या म्हणू लागते, नंदिनी नंदिनी नंदिनी, मला माहिती होतं तू माझा इथे पासवर्ड चेक केला आहेस, आणि मला ही गोष्ट माहिती होती की आता तू धावतच जाशील आणि जन्मेजयला ह्या सगळ्या गोष्टी सांगशील, आणि म्हणूनच मी त्या दिवशी हे सगळं काही केलं. कारण आर्याचं फोनवर बोलून झालेलं असतं, नंदिनी निघून गेलेली असते, आणि तेव्हा तीसुद्धा हॉस्पिटलला जायला निघालेली असते, आणि तेव्हा लॅपटॉप समोर येते. मग आता तिच्या पूर्ण लक्षात असतं की हा लॅपटॉप तर मी ऑन ठेवला होता, आणि त्याचबरोबर हा बंद कोणी केला? मग ती चेक करते, आणि चेक केल्यानंतर विदाऊट पासवर्डचाच हा लॅपटॉप इथे चालू असतो. मग आता आर्या विचार करू लागलेली असते, हे शक्य कसं आहे? विदाऊट पासवर्ड टाकता लॅपटॉप कसा काय चालू झाला? असं आर्याला वाटलेलं असतं. आणि त्यामुळे मग आता आर्या विचार करत असते, म्हणजे हा जो काही लॅपटॉप आहे तो नंदिनीने पाहिला आहे, आणि नंदिनीने इथे ओपनसुद्धा केलेला आहे हा लॅपटॉप. पण नंदिनीने हे सगळं काही का केले? त्याचबरोबर जर नंदिनीने आत्ता ह्या सर्व गोष्टी केलेल्या असतील, तर मग आता मात्र ती धावतच त्या जीवाकडे जाईल आणि धावतच जाऊन त्याला ह्या सर्व गोष्टी सांगेल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. नाही 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 नाही, काही जरी झालं ना तरी मला मात्र तिला थांबवायला हवं, असा आर्या विचार करत असते. आणि त्यानंतर नंदिनी, तू आत्ता मात्र फार जास्त चुकीची वागलीस, अशा पद्धतीने तू इथे वागायला नको होतंस नंदिनी, असं आर्या आता इकडे बोलत असते. आणि त्यानंतर मात्र इथे आता तिने तिच्या जो काही मोबाईलचा सुद्धा पासवर्ड आहे तो सुद्धा इथे नंदिनीच्या नावाने ठेवलेला असतो, जेणेकरून इथे ती जीवाला सुद्धा मिसगाईड करेल. मग आता जीवाचा मेल करून झालेला असतो. मग जीवा म्हणत असतो, बरं आर्या चल, आता ना माझा मेल करून झाला आहे, मी आता येऊ का?
म्हणजे कसं आहे ना, मला ऑफिसला जायला लेट होतंय. मग त्यावेळेला आर्या म्हणत असते, हो नक्कीच, तू काळजी अजिबात करू नकोस, आरामात गेलास तरीसुद्धा चालेल. मग आता तो निघून जातो. जाता जाता त्याचा जो काही इथे लॅपटॉप आहे तो सुद्धा इथे त्याला घेऊन जायचं असतं. आता नंदिनी इथे हे सगळं काही करून बाजूला झालेली असते. पण आर्या म्हणत असते, नाही, तू हे सगळं फार चुकीचं केलंयस नंदिनी. तू आर्याशी पंगा घेतलायस. आता बघ ही आर्या काय करते ते. दुसरीकडे आपण पाहतो, आता इकडे वसू फार चिडचिड करत असते आणि वसू म्हणत असते, त्या 16 ऑगस्टच्या अगोदर ह्या काव्याच्या बाबतीत इथे काही जरी झालं तरी माझ्या हाती मात्र इकडे काहीतरी लागलं पाहिजे, जेणेकरून मला त्या काव्याची चांगलीच जिरवता येईल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो, आता आर्या म्हणत असते, अगं आई, तू काळजी करू नकोस, माझ्या हाती खूप मोठं गबाड लागलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग तुझ्या हाती काय गबाड लागले असं विचारल्याबरोबर आता ती म्हणत असते, कारण माझ्या हाती ना चैतन्य देशपांडेचं गबाड लागलं आहे, असं ती बोलत असते. म्हणजे मला नाही समजलं तुला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा रम्या रिकॅपमध्ये जाते आणि त्यानंतर सगळ्या काही गोष्टी इथे सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, आई, तुला एक गोष्ट सांगू का, आज मी हॉस्पिटलमध्ये गेले होते, तिथे कोण भेटलं मला विचार. तेव्हा आता वसू म्हणत असते, तुला तिथे कोण भेटलं. मग आता ती म्हणत असते, मला ना तिथे एक व्यक्ती भेटली आणि ती म्हणजेच की इथे चैतन्य देशपांडे. काय? अगं पण ती चैतन्य देशपांडे ती व्यक्ती नाहीच आहे मुळात. म्हणजे मला नाही समजलं तुला काय म्हणायचं आहे तर. तेव्हा ती म्हणत असते, अगं ती चैतन्य देशपांडे तो नाही आहे, त्याचं नाव तर इथे सिद्धार्थ डांगे आहे. काय? हो. मग आता रिकॅपमध्ये इथे आर्या ही त्याला सरळ सरळ चैतन्य देशपांडे अशा नावाने आवाज देते. तेव्हा तो मात्र इथे तिच्या समोर येऊन उभा राहतो. तर मग आता आर्या म्हणत असते, रम्या म्हणत असते, काय मग मला ओळखलं का तुम्ही. तेव्हा तो म्हणत असतो, नाही ओळखलं. असं काय करताय तुम्ही, चैतन्य देशपांडेच ना. नाही नाही, मी चैतन्य देशपांडे नाही, मी अहो काय चाललंय तुमचं, काय तेच खरं खरं सांगा. हो, तुम्ही चैतन्य देशपांडेच ना. का तुम्हाला मी सिद्धार्थ डांगे म्हणू, काय म्हणू काय मी तुम्हाला. असं बोलल्याबरोबर त्याची बोबडी वळालेली असते. मग आता इकडे तो म्हणत असतो, हे बघा, मी चैतन्य देशपांडेच आहे, ते तर कळतंय मला. आता तुमची बायको स्टेशनला आतमध्ये गेली ना, ती बाहेर आले की सांगते तिला की तुम्ही चैतन्य देशपांडे आहेत की सिद्धार्थ डांगे आहात, म्हणून कोण आहात ते. त्यावर तो म्हणत असतो, हे बघा, असलं काही करू नका. हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या तुम्ही बायकोला अजिबातच सांगू नका, कारण हे बघा, ती प्रेग्नेंट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर तिला सांगितल्या तर तिला त्रास होईल. हे बघा, असलं काहीच करू नका, असं स्पष्ट शब्दामध्ये आता इकडे तो तिला सांगत असतो. मग आता आर्या म्हणत असते, हो का, बरं ठीक आहे, मी नाही सांगत आहे. रम्या म्हणत असते, पण मला एक गोष्ट सांगा, मग आर्याचं आणि तुमचं नातं काय आहे. आर्याच्या पोटामध्ये जे बाळ आहे ते तुमचंच आहे ना. म्हणजे तुम्ही सरळ सरळ इथे तुमच्या बायकोला फसवून इथे दुसऱ्या मुलीला डेट करताय. नाही हो, असलं काही नाही आहे. हे बघा, माझ्या बायकोला जरी हे समजलं तर तिला त्रास होईल हो, असलं काहीच नाही आहे. मग आता रम्या म्हणत असते, असलं काहीच नाही, मग ते काय आहे, तिच्या पोटातलं बाळ कोणाचं आहे. हे बघा, मला काहीच माहिती नाही आहे तिच्या पोटातलं बाळ कोणाचं आहे, काय आहे. तिचा आणि माझा लांब लांबपर्यंत संबंध नाही आहे. प्लीज तुम्ही उगाचच इकडे आमचा संबंध जोडू नका बरं का. तेव्हा रम्या म्हणत असते, नाही नाही, छे हो, मी कुठे कशाला तुमचा संबंध जोडते. उलट इकडे ती मुलगी कशी आहे, तिच्या पोटातलं बाळ कुणाचं आहे हे समजलं पाहिजे ना. मला नाही माहिती, मी फक्त तिचा 1 दिवसासाठी बॉयफ्रेंड बनलो होतो, असं इकडे आता ती बोलत असते. मग आता लगेचच इकडे वसू म्हणत असते, पण तिच्या पोटातलं असणारं बाळ कुणाचं असेल रम्या. असं बोलल्याबरोबर रम्या म्हणत असते, मला तर आता पूर्ण संशय वेगळाच आहे. दुसरीकडे आपण पाहतो, इकडे आता जीवाने लागलीच नंदिनीला कॉल केलेला असतो आणि नंदिनीला कॉल केल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात की कशा पद्धतीने आता इकडे तिचा मोबाईलचा सुद्धा पासवर्ड नंदिनी आहे. मग नंदिनी म्हणत असते, बाप रे, काय चाललं आहे हे सगळं. म्हणजे ही मुलगी अशा पद्धतीने वागेल असं मला मुळीच वाटलं नव्हतं. त्याचबरोबर इथे सरळ सरळ ती खोटं बोललेली आहे. आणि तुम्ही त्या शिफ्टिंगचं विचारलं का. जीवा म्हणत असतो, नाही नाही, अजिबातच मी शिफ्टिंगचं वगैरे विचारलं नाही. दुसरीकडे आता पार्थ जो आहे ना, तो काव्याजवळ बसलेला असतो आणि तेव्हा काव्याशी बोलत असतो. पार्थ म्हणत असतो, खरं तर आता ना इथे मला एक गोष्ट समजतच नाही. आपल्याला होणारं बाळ हे
पेढा आणि बर्फी ह्या 2 गोष्टीवरून कसं काय समजणार आहे? हे शक्य तरी आहे का? आणि त्याचबरोबर काही जरी झालं ना, तर मला मात्र इथे आपला छोटा बेबी हवा आहे. बेबी म्हणजे तेच ते बेबो हवा आहे आपल्याला. काही जरी झालं तरीसुद्धा. मग आता इकडे ती म्हणत असते, देशमुख तुमचं ना अतिच होते, काहीही अति होत नाही. पण बेबोच होणार कशावरून? नाही, मला मुलगाच हवा आहे. कारण जर मुलगी झाली ना, तर तुम्हाला सांगू का, तुमच्या आणि तिच्या प्रेमामध्ये इथे वाटेकरी होईल. मला तुमचं प्रेम हे तुमच्यावरच ठेवायचं आहे. मला ते शेअर दुसऱ्यासोबत कोणावरही करायचं नाही आहे. आणि मुलगी झाल्यावर मी इथे तिच्यावर जास्तीचं प्रेम करेल हे मात्र नक्की आहे. आणि मग आपल्यामध्ये वाद व्हायला नको. तेव्हा काव्या म्हणत असते, नाही होणार. पण इथे मुलगा झाला तर कसं ना, तुमचं प्रेम हे तुमचंच राहणार आणि त्याचबरोबर माझा जीव सगळ्यात जास्त तुमच्यावरच राहणार. मग शेअरिंग करायला कोणी येणार नाहीये. मग त्या काव्या म्हणत असते, खरंच देशमुख तुम्ही ना इथे कमाल आहात बरं का. पण खरं तर काव्या तुम्हाला कसले डोहाळे, म्हणजे बघा ना, तुम्हाला वेगवेगळे डोहाळे लागतात ते खरं आहे. पण आता मात्र डोहाळे जेवणाची हे जे काही कार्यक्रम करायचं आहे ना, ते मात्र इथे खूपच अमेझिंग असणार आहे. त्यासाठी तुम्ही छान तयारसुद्धा होणार आहात. तुम्हाला सांगू का, जिजामातांना ना इथे कसले डोहाळे लागले होते तुम्हाला माहिती आहे. गड किल्ले चढायचे, त्याचबरोबर वाघावर बसायचे आणि तुम्हाला तर उद्या आता इथे चंद्रावर बसायची तयारी करावी लागणार आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, तुम्हाला सांगू का, जिजाबाईंची गोष्टच वेगळी होती. तुम्हाला सांगू का, मला कसले डोहाळे लागले ते सांगू तुम्हाला. आणखी मला असं वाटतंय मी बुलेट चालवावी, त्याचबरोबर मी इथे गाडी चालवावी आणि तुम्ही माझ्या बाजूला बसावं. त्याचबरोबर इथे मी ना अजून दुसरे मला एक डोहाळे लागलेले आहेत. कसले डोहाळे लागलेत असं विचारल्याबरोबर आता मात्र काव्या म्हणत असते, मला ना अभ्यासाचे डोहाळे लागलेत. मला IAS व्हायचे आणि IAS झाल्यानंतर मला काय करायचंय कळलं कळलं कळलं. सगळं कळलं मला तुमचं. तुम्हाला कसले कसले डोहाळे लागतात आणि तुम्हाला काय काय होतंय ह्या सर्व गोष्टी मला समजत आहात. काहीही काळजी करायची गरज नाही. पण आत्ता मात्र इकडे चंद्रावर बसण्याचे डोहाळे पूर्ण करायची वेळ तुमची आलेली आहे. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, काय तो खोटा चंद्र आणि ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज आहे का? खरंच किती आपण कशा कशावर विश्वास ठेवतो. तो बाण काय हातामध्ये घ्यायचा, फोटोशूट काय करायचं, हे सगळं करायची काही गरज आहे का? पार्थ म्हणत असतो, पण तुम्हाला त्याची आता सगळी तयारी करावी लागणार आहे आणि तुम्हाला त्या खोट्या चंद्रावर नाही, मग काय तर मी तुमच्यासाठी खरा चंद्र घेऊन येणार आहे का? काव्या म्हणत असते, नाही हो देशमुख, मी तसं कुठे म्हणते, तसं नाही हो. म्हणजे बघा ना, आपण पण कशा कशावर विश्वास ठेवतो. किती अंधश्रद्धा माणसाच्या मनामध्ये भरलेल्या असतात. मग आता इकडे पार्थ म्हणत असतो, हो हो कळते कळते, मला ना तुमचा सगळा काही जो रोग आहे ना, तो सगळा रोग कळतोय. तुम्हाला काळजी करण्याची अजिबातच गरज नाही, असं सुद्धा स्पष्टपणे आता इकडे तो बोलू लागलेला असतो. तेव्हा काव्या आणि पार्थचं हे सगळं काही बोलणं सुरू असतं. मग आता इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी ही जीवाशी बोलत असते आणि ती म्हणत असते, खरं बघायला गेलं ना, तर इथे मात्र ही मुलगी कशा पद्धतीने खोटं बोलते आणि काय काय करते ना, ते काहीच विचारता येत नाही आणि सांगतासुद्धा येत नाही. बापरे, हे खूपच जास्त डेंजर आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे जीवा म्हणत असतो, हो नंदिनी, पण तू काळजी करू नकोस. काही जरी झालं ना, तरी एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवावी लागणार आहे आपल्याला. हे बघ, आता इकडे तिच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवावं लागणार आहे. त्याचबरोबर आता इकडे ती म्हणत असते की पण तुम्हाला सांगू का, आत्ता जर तुम्ही तिला विचारायला गेले ना, तर मग मात्र इथे ती ना उद्याच्या कार्यक्रमाला वगैरे येणार नाही. त्यामुळे जीवा उगाचच नको विचारायला जाऊया. पण तुम्हाला सांगू, तिने ना खूप हुशारीनं ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर दुसरीकडे मात्र वसूला प्रचंड आनंद झालेला असतो. वसू म्हणत असते, वा रम्या वा, खरं सांगू का, तुला एवढं मोठं सिक्रेट आणि ह्या सगळ्या गोष्टी हाती लागल्यात ना, त्यामुळे मात्र इथे फारच जास्त आनंद होतोय बघ ह्या सगळ्या गोष्टींचा, असं सुद्धा ती बोलत असते. पण अजूनही एक प्रश्न राहतोच ना, त्या आर्याच्या पोटामध्ये बाळ मग त्या माणसाचं नाही आहे, त्या बॉयफ्रेंडचं नाही आहे, तर मग तिच्या पोटामध्ये नेमकं ते बाळ कोणाचं आहे ही गोष्ट आपल्याला शोधायला हवी. तेव्हा रम्या म्हणत असते, हो हो हो, कारण ती गोष्ट तर आपल्याला शोधायलाच हवी. पण आता मला पूर्ण खात्री आहे की तिच्या पोटामध्ये असलेलं जे बाळ आहे ना, ते नक्कीच जीवाचं असू शकतं आणि तेच शोधायचं आहे.
असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे आता रम्या आणि वसू ह्या दोघीजणी आर्यावर आता उद्या लक्ष ठेवायला तयार होत असतात. दुसरीकडे आपण पाहतो आता काव्याचं डोहाळे जेवण असल्या कारणाने आर्याला सुद्धा आमंत्रण आलेलं असतं. मग जेव्हा तिला इकडे बोलावून आलेलं असतं तेव्हा मात्र ती एका गोष्टीचा विचार करत असते. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आपण एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की आता जीवाचं लक्ष जे आहे ना ते पूर्ण लक्ष इथे माझ्यावरच राहिलं पाहिजे. असं मला छान तयार झालं पाहिजे जेणेकरून तो नंदिनीकडे पाहणारच नाही. त्याचं फक्त आणि फक्त लक्ष इथे माझ्याकडेच राहील याचाच मला विचार करावा लागेल. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि त्यानंतर सगळे काही ड्रेसेस वगैरे काढून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण पुन्हा लक्षात येतं नंदिनी तर साड्या घालते. मग ती साड्या घालत असल्यामुळे मला सुद्धा सगळं तसंच करायला पाहिजे जेणेकरून फक्त जीवा हा माझ्याकडेच पाहत राहील असा विचार आता इकडे ती करत असते. त्यानंतर मात्र लिगल डॉक्युमेंट्सची फाईल जी आहे ना ती लिगल डॉक्युमेंटची फाईल आता इकडे तिच्या हातामध्ये लागलेली असते. आणि जेव्हा ती फाईल तिच्या हातामध्ये लागते त्यावेळेला इथे तिला त्या सगळ्या गोष्टी आठवतात की जेव्हा इथे बाळाला जन्म देण्यात येईल आणि बाळाला जन्म दिल्यानंतर काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता त्या बाळावर जन्म दिलेल्या बाळावर हक्क जो आहे ना तो इथे ह्या नंदिनी आणि जीवा ह्या दोघांचा सुद्धा असणार आहे. आर्या सावंतचा नसणार आहे. ही ती लिगल डॉक्युमेंटची फाईल असते आणि आर्या मात्र सरळ सरळ त्या फाईलकडे दुर्लक्ष करते. आणि त्यानंतर पुन्हा तिच्या लक्षात येतं की आत्ता ही फाईल इथे आहे पण आणखी एक फाईल जी आहे त्याची कॉपी मात्र इकडे जीवा आणि नंदिनी ह्या दोघांकडे सुद्धा आहे. मग जर त्यांच्याकडेच ती लिगल डॉक्युमेंटची फाईल नसेल तर मग काय करायचं असा विचार आता इकडे ते करत असतात. दुसरीकडे खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं. तेव्हा मिथून म्हणत असतात अरे वा 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 खरं पाहायला गेलं ना तरी ते किती सुंदर आणि कशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर ह्या चंद्रावर काव्य बसणार आहे. मग आता मिथून म्हणत असतात मग हे डेकोरेशन केलंय कुणी त्याचबरोबर आयडिया कुणाच्या आहेत. खरं तर आता मानिनी बरी झालेली आहे ना आणि कार्यक्रमासाठी ते मात्र महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर इथे मानिनीला आज तयार कोण करतंय हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आज मात्र इकडे तुझी लाडकी नंदू मानिनीला तयार करते. जीवा म्हणत असतो अरे वा 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 नंदिनी तयार करते आईला मग तर आई कमालच दिसणार आहे. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे आई कमाल दिसत नाही तुझी. नाही नाही दिसते ना. असं कुठे मी म्हणतोय माझी आई तर लाखात एक आहेच पण तरीसुद्धा आज नंदिनी तिचा टच देणार आहे म्हटल्यावर अरे आता काव्याचं डोहाळे जेवण आहे. उद्या नंदिनीचं पण थोड्या दिवसात असणार आहे. मग तर घरामध्ये इथे 2-2 मुलं येणार आहेत आणि 2-2 मुलं आल्यानंतर ह्या आजी आणि आजोबाची चांगलीच मजा आणि चांगलीच रेलचल होणार आहे. असं सुद्धा आता इकडे विक्रम मिथुनला आणि त्याचबरोबर इथे जीवाला सांगत असतात. दुसरीकडे आपण पाहतो काव्या ही मानिनीला तयार करत असते. मानिनी सुद्धा खूप छान अशी तयार होत असते. तिला सुंदर साडी दागिने त्याचबरोबर आता मानिनी इथे थोडीशी आजारात असल्यामुळे थोडासा चेहऱ्यावरती ग्लो कमी झालेला असतो. आता नंदिनीने गजरा वगैरे लावून दिलेला असतो. त्यानंतर नंदिनी म्हणत असते आता मात्र इथे ना तुम्हाला मी बांगड्यासुद्धा घालून देणार आहे असं सुद्धा इकडे ती बोलत असते. मग आता इकडे नंदिनी मानिनीच्या हातामध्ये बँगल्स घालत असते. तेव्हा मानिनी म्हणत असते नंदिनी एवढं सगळं कशाला करतेस ग याची काही गरज नाही आहे. असं कसं माझ्या सासूबाई आहेत ना मग माझ्या सासूबाई आज स्पेशल दिसल्याच पाहिजे ना म्हणून मी हे सगळं काही करते असं सुद्धा स्पष्टपणे ती बोलत असते. मग हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र इथे आपण पाहतो की लगेचच इकडे मानिनी म्हणत असते हो गं बाई ते सगळं काही माझ्या लक्षात येते. तू काय काय करतेस आणि काय काय नाही ह्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात येत आहेत असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचसोबत आपण पाहतो आता लगेचच नंदिनी म्हणत असते आई तुम्हाला सांगू आता काव्याचं डोहाळे जेवण आहे. थोड्या दिवसांनी माझंसुद्धा डोहाळे जेवण असणार आहे असं म्हटल्याबरोबर लगेचच आता इकडे मानिनी म्हणत असते हो. मग आता मानिनीच्या हातामध्ये नंदिनी बांगडी घालत असताना एक बांगडी तुटते. तेव्हा ती म्हणत असते आई असं म्हणतात की जर चांगल्या गोष्टीच्या वेळेला बांगडी तुटली तर तो अपशकुन मानला जातो. तेव्हा असं काही होणार नाही ना.
त्यावेळेला मात्र इकडे लगेचच आता मानिनी म्हणत असते, नाही गं, असं काही होणार नाही, तू काळजी करू नकोस. तसंही एवढा काळा धागा बांधून सुद्धा ज्या गोष्टी व्हायच्या त्या गोष्टी होतातच ना, मग एवढं सगळं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची काही गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो दुसऱ्या बाजूला मात्र आता मानिनी थोडीशी इमोशनल झालेली असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आता इकडे हा जो काही पार्थ आहे ना, तो पार्थ इथे काव्याला छान असा रेडी करत असतो आणि तो रेडी करत असताना इकडे काव्या म्हणत असते, देशमुख, खरंच सांगू का तुम्हाला, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगातला असा पहिलाच नवरा असेल की तो त्याच्या बायकोला डोहाळे जेवणासाठी एवढं छान पद्धतीने तयार करत आहे. खरंच हे सगळं पाहून ना मला तर फारच जास्त आनंद झाला आहे, असं सुद्धा आता इकडे लगेचच तो बोलत असतो. मग आता इथे हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो का पार्थ म्हणत असतो, हो, कारण आज ना इथे माझ्या बायकोसाठी आणि माझ्या बेबोसाठी फार जास्त आनंदाचा दिवस आहे, आनंदाची गोष्ट आहे. आज मात्र खूप छान आणि मस्त असं काही सगळं होणार आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. सोबतच प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला आर्या आणि रम्या आणि त्याचबरोबर वसू ह्या दोघेही जण येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी थांबलेले असतात. आर्या ही खूप छान अशी तयार होऊन आलेली असते, साडी नेसलेली असते. रम्याला आणि त्याचबरोबर वसूला तिच्यासोबत बोलायचं असतं, पण तोपर्यंत मात्र इथे आता आर्या ही सरळ सरळ तिथून निघून गेलेली असते. तर आता इकडे डोहाळे जेवणाचा खूपच सुंदर असा कार्यक्रम इथे सुरू झालेला असतो आणि काव्या आणि पार्थ ह्या दोघांचं सुद्धा फोटोशूट इथे सुरू झालेलं असतं. जेव्हा ह्या दोघांचं फोटोशूट सुरू होत असतं तेव्हा मात्र नंदिनी म्हणू लागते, हे दोघेही जण किती गोड दिसतात ना, खरंच ह्यांना पाहिल्यानंतर फार जास्त आनंद होतोय, असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र इथे जीवा म्हणत असतो, लवकरच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार आहे. मग आपल्या आयुष्यामध्ये आलेला आनंद हा सुद्धा द्विगुणित नक्कीच होणार आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. एवढंच नाही तर आता दुसऱ्या बाजूला मात्र ही आर्या संधीचा फायदा घेते आणि संधीचा फायदा घेतल्यानंतर आता ती धावतच खोलीमध्ये जाते आणि खोलीमध्ये गेल्यानंतर आता जे काही लिगल डॉक्युमेंटचे पेपर आहेत ते लिगल डॉक्युमेंटचे पेपर ती इथे शोधत असते आणि त्यानंतर म्हणत असते, नंदिनी आणि सोबतच इथे जीवा, तुम्हा दोघांच्याही आयुष्यामध्ये आता रामायण महाभारत घडल्याशिवाय राहणार नाही, असं इकडे ती बोलत असते. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.